50 वर्षात जर कुठल्याही संस्थेमध्ये जर असा गोंधळ झाला नसेल तर काल जो घडलं ते काही चांगलं घडलं नाही, परंतु मी त्याला काही प्रश्न महत्व देत नाही। एक सामान्य गोष्ट अशी आहे की साधारणपणे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांनी प्रश्न विचारले पाहिजे, संचालकांनी नाही। संचालकांना प्रश्न विचारायची संधी ही संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये असते। हा जो अहवाल आहे तो अहवाल संचालक मंडळाने वाचून मान्य केलेला असतो आणि तो अहवाल आपल्या समोर त्या ठिकाणी दिला जातो। आणि आता इथे सुद्धा काही सन्माननीय सदस्यांनी सूचना केल्या त्या स्वीकारल्या, त्याचा काही प्रश्न नाही, परंतु ती पद्धत सगळ्यांनीच पाहिली पाहिजे एवढं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो। बँकेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे। गेल्या 2 वर्षापूर्वी थोड्या काही अडचणी बँकेसमोर उभ्या राहिल्या, काही कम्प्युटरमध्ये उभ्या राहिल्या, काही स्टाफमध्ये उभ्या राहिल्या। आता स्टाफचं सुद्धा तुम्हाला मी सांगतो की आपण आता सगळे कार्यकर्ते पक्षाचे किंवा या पक्षाचे किंवा त्या पक्षाचे आपण येतो आणि हे आमच्या मुलाला मुलीला सगळ्याला नोकरी द्या म्हणून सांगा। नोकरी दिली तर इथंच काम करायचं असतं। एखाद्याची बदली औरंगाबादला केली, अख्खं गाव येते आणि औरंगाबादला नको इथंच जाण्यात गेलं आणि मग त्याच्यामध्ये ट्रेन स्टाफ नसल्यामुळे, आपल्या घरातला स्टाफ असल्यामुळे आणि ट्रेन स्टाफ नसल्यामुळे बऱ्याच वेळेला अनेक अडचणी होतात। कारण ही बँकेच ग्रामीण भागातल्या लोकांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे। आता आपल्याकडं काम करायला थोडं माणसं कमी पडतात आणि म्हणून सगळं सहकारी बँकेने आता जाहिरात दिली आहे की